माझ्या प्रिय कलाकार बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी सर्व समर्थ पॅनलचे उमेदवार उपस्थित आहेत आणि आपल्याला विनंती करतायत की खरं ओळखा, हे कलाकार सगळ्यात हुशार आहेत. मी असं का म्हणेन, मी विरोधकांनाही शुभेच्छा देतो, कारण की त्यांच्यामुळेच मी निवडून आलेलो आहे, तुमच्यामुळेच मी निवडून आलेलो आहे, विजय भैयामुळेच मी निवडून आलेलो आहे, सर्व कलाकारांच्या वतीनं मी निवडून आलेलो आहे. म्हणून मी तुमचं सगळ्यांचा आभार मानतो आणि एकच सांगतो भैया, तुम्हाला घाबरायचं कारण काही नाहीये. जिथं आनंद शिंदे असणार तिथं सगळेच असणार, कोणी सुटून जाणार नाही, कारण नावातच आनंद आहे. मी 88चा आजीव सभासद आहे. 88चा ज्या वेळेला आणि त्यावेळी हेच अखिल भारतीय चित्रपट महामंडळ मराठी त्यावेळेलाही होतं. आता भैया सांगतीलच आपल्याला, तेव्हापासून मी ज्या वेळेला कॅमेऱ्यावरती उभा राहिलो तर तिथं मला अडवण्यात आलं. म्हटले हे सभासद नाहीये चित्रपट महामंडळाचे. लक्ष्मीकांत बिर्डे म्हटले तुम्ही शूटिंग चालू करा, मी सगळी प्रोसिजर करतो, आणि माझे 151 रुपये त्यांनी भरले. तेव्हापासून का मी आजीव सभासद आहे. बंधूंनो भगिनींनो, माझं एवढंच म्हणणं आहे, त्यावेळी कसा कडक कायदा होता की जो कोणी उभा राहील कॅमेऱ्याच्या समोर तो पहिला आजीव सभासद म्हणजे सभासद आहे का, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा सभासद आहे का. त्यावेळेला कडक कायदा होता, आता काय नरम झाला. मला एवढंच सांगायचंय चालतो. आणि तेव्हापासून मी कधीही आजीव जरी असलो तर कधी मी मतदान टाकायला गेलो नाही आणि कधी त्या चित्रपट महामंडळाकडे पाहिलं नाही. डायरेक्ट उभा केलं ते मला मेघराज भैयांनी म्हटले, आनंद दादा तुम्हाला उभा राहायचं. म्हटलं ठीक आहे उभा राहायचं. तर माझा प्रोग्राम चालला होता बालेवाडीमध्ये, तिथं तो पोरगा आला, म्हटलं फोटो आहे, म्हटलं आहे, आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, सगळं तिथे तिला गाणं चालू आहे माझं. ते म्हटले मी गाड्यात थांबतो जरा. मग त्यांच्या सह्या केल्या. नंतर तो पोराने आकडा बोलला, फी लागेल ना. म्हणलं किती लागेल? 5200. म्हटलं विश्वास बसला पाहिजे भैयाला, मी कॅश देईन. तो म्हटलं मी नाही दिले, चेक नाही दिली. म्हटलं मी काय करू, म्हटलं फोन पे कर. फोन पे तिथं बसून मी फोन पे केला आणि मी उभा राहिलो. पण खरोखरच मी सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मी तुमचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी निवडून आलेलो. मी तुमच्यातला एक आहे. मग तो कोणीही निवडून येऊ द्या, समर्थ पॅनल येऊ द्या, नाही त्यांचा पॅनल येऊ द्या, पण तिथं आनंद शिंदे असणार आहे हे विसरू नका. त्यांना भारीच पडेल, पण समर्थ पॅनल मी जिकडं असणार तिकडच मतदान होणार आहे. मी 86 पासून जो उडतोय तो आतापर्यंत उडतोय, 65 चालू आहे तरी उडतोय. कारण ती ठेवलेली आहे मी की हर वर्षी आपलं एक गाणं फेमस झालं पाहिजे. बाकी काही मतलब नाही मला. आम्ही तेवढंच केलं आणि कलाकारांनी तेवढंच करावं, एवढंच सांगणं माझं. पॅनल तुमच्यासाठी समर्थ आहे. आणि दुसरी गोष्ट, ही महत्वाची गोष्ट आहे, त्यावेळी कडक जसा कायदा होता ह्या वेळेलाही पाहिजे. तुमचे कितीही मंडळ असू द्या, कितीही संघटना असू द्या, कितीही ट्रस्ट असू द्या, पण अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा सदस्य असल्याशिवाय त्याला अनुदान मिळणारच नाही. अशी काहीतरी प्रयत्न करा, तर सगळे इथं चिटकतील. मग त्यांचे कितीही असू द्या, त्यांचे किती मंडळ असू द्या, पण तो इथं सदस्य असला तर त्याचं काम होईल. नाही तर त्याला काय नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट त्याला काय म्हणतात ते, एनओसी द्यायचीच नाही. मग एनओसी मिळणार नाही. झक मारत बरोबर तयार होतील.
आणि कोणीही कुठेही फुटणार नाही. त्यांना माहिती आहे या इथं गेलं नाही तर हाय माझ्याकडे पैसे आहेत, माझ्याकडे खूप पैसे आहेत, मग माझा पोरगा हिरो होऊ शकतो. त्याशिवाय त्यांच्या डोळ्यावरची पट्टी हटणार नाही आणि कलाकारांचा फायदा होणार नाही. म्हणजे प्रत्येक जण या पॅनलला जोडतील, म्हणजे प्रत्येक जण अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला जोडले जातील सगळे कलाकार आणि सगळ्या कलाकारांचा फायदा होईल, त्यांना काम मिळेल. आम्ही म्हणत नाही की कुणी करूच नका, सगळ्यांनीच करा, ज्याची इच्छा आहे सगळ्यांनी पिक्चर करा, पण अखिल भारतीय चित्रपट महामंडळामध्ये सदस्य होऊन करा. आणि ती एक गोष्टी ठेवली पाहिजे, ही महामंडळाने दक्षता घ्यावी. माझी हात जोडून आपण समर्थ पॅनलला पतंग निशाणीवरती शिक्का मारून भरघोस मतांनी विजय करा. मेघराज भैयांनी जे 45,000 सदस्य जमा केले, त्यांना जर तो हक्क मिळाला असता, त्यांना माहिती आहे की पुन्हा आपण काही निवडून घेऊ शकत नाही, म्हणून त्यांनी ती शाळा केलेली आहे सध्या. पण ठीक आहे, जरी त्यांनी ती शाळा केली असेल पण मेघराज भाईने आनंद शिंदे सोडलेला आहे. हम यहाँ है, काही झालं तर आनंद शिंदे तरी समर्थ पॅनलचाच आहे आणि तो कलाकारांचाच आहे. तुमच्यातलाच मी आहे आणि मी तसाच राहील. मी पहिल्यांदा कोणत्या तरी महामंडळावरती आलेलो आहे, जिंदगीत पहिल्यांदा, नाही तर मला त्याची काही मतलब नाही. धन्यवाद. आणि मी एक गाणं गातो. आता भैयांनी सांगितलं की तेच गाणं म्हणा, तर काय म्हणू, दुसरं तर गाणं घेऊन आणलं नाही. कलाकारांच्या प्रगती पथा बहुमताने जिंकून आता सशक्त बनवायचं या समर्थ पॅनलला आता निवडून आणायचं. या समर्थ पॅनलला आता निवडून आणायचं. स्वप्नाकाशी उडण्यासाठी पतंग ठेवा ध्यानी, आमचे पॅनल जिंकून आणा इथे बहुमतानी. त्या चिन्हाचा बटन दाबा, मला इतकंच म्हणायचं. या समर्थ पॅनलला आता निवडून आणायचं. थँक्यू. अखिल भारतीय चित्रपटाच्या मराठी भाण्यासाठी आमचं पॅनल विजयी करण्या राहावं आमच्या पाठी. वाटचाल ती करण्या नवी बघा पुढंच करायचं. या समर्थ पॅनलला आता निवडून आणायचं. काल मी गाणं गायलेले, थोडंसं राहिलं असेल. धन्यवाद, थँक्यू. पुन्हा एकदा मी हात जोडून नम्रतेची विनंती करतो. मुंबईमधलं मतदान होणार आहे, कारण मी स्वतः तिथं यशवंत नाट्यगृहाला उभा राहणार सकाळपासून संध्याकाळपर्यंत, आणि सगळ्यात तुम्ही माझ्यासोबत असणार आहे. तुम्ही तिकडची काळजीच करू नका. एवढं बोलतो, इथं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.